पहिल्यांदाच आपण रायगड पेण ग्रोथ सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे। रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्टपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। रेडी टू स्टार्ट प्लग अँड प्ले अशा पद्धतीनं आता हे ग्रोथ सेंटर आहे। हे पहिलं असं ग्रोथ सेंटर असेल किंवा देशातला पहिला प्रयोग असेल की ज्याच्यामध्ये जी कंपनी तयार करण्यात आलेली आहे ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कंपनी आहे। याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर जे आहेत ते जमीन घेऊन आलेले आहेत। आपण MMRDA त्याची प्लॅनिंग अथॉरिटी आहे, आपण त्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहोत आणि आता या ठिकाणी एक मुंबईचा नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट आपण तयार करतो, ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब्स तयार होतील। तिथे GCC ची एक इकोसिस्टीम तयार होईल, फिनटेकची इकोसिस्टीम तयार होईल आणि जसं आपण BKC एक बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार केला तसा बिझनेस डिस्ट्रिक्ट असेल। आणि आज याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज इन्व्हेस्टर्सही आले। आज आपण लॉन्च केलं आणि लॉन्चच्या वेळी जे काही आपले करार त्याच्यामध्ये झालेले आहेत त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाना ग्रुप आहे, SSB स्वित्झर्लंडचा ग्रुप आहे, एन्सार USAचा ग्रुप आहे, फेडेक्स जो USचा एक अतिशय मोठा ग्रुप आहे, रिव्हर रिसायकल फिनलंडचा ग्रुप आहे, MGSA हा दुबईचा ग्रुप आहे, स्पेसेस होल्डिंग सिंगापूरचा आहे, मेपल ट्री सिंगापूर आहे, ट्रिबेका डेव्हलपर्स US आहे, GNV इन्फ्रास्ट्रक्चर सिंगापूर आहे, इंडोस्पेस पार्क सिंगापूर आहे। असं आजच जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचं आज MOU केलेला आहे। हा सगळा FDI आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल, ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायपेड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं।